नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 27 डिसेंबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाची द्वादशी आहे. नक्षत्र विशाखा आहे. योग धृती आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो तैतील आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 8:27 ते 9:47 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:04 ते 12:52 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 11:08 ते 12:28 आणि यमगंड काळ दुपारी 3:09 ते 4:29 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र तुळ राशीमध्ये भ्रमण करेल. दुपारी 1:57 हा चंद्र वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र हर्षल बरोबर प्रतियोग करणार आहे. शुक्राबरोबर केंद्र करणार आहे. त्याचप्रमाणे नेपच्यून बरोबर त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. आजच्या दिवशी बुध आणि शनीचा केंद्रयोग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 7व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. त्याचप्रमाणे दशमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे. दुपारी 1:57 हा चंद्र अष्टमात भ्रमण करेल आणि व्ययातल्या नेपच्यून बरोबर त्रिकोणयोग करेल. अष्टमातला बुध आणि लाभातला शनी हे परस्पर केंद्रयोग करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुम्हाला तुमच्या भावभावनावरती नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं राहील. छोट्या मोठ्या कारणामुळे तुमचा तोल जाऊ शकेल. काळजी घ्या. वादविवादाचे प्रसंग आजच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात येऊ शकतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा थोडंसं स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये मानसिक तणावाचे प्रसंग बऱ्याच प्रमाणात दिसून येतील. या संदर्भात काळजी घ्या. फायनान्स किंवा आर्थिकदृष्ट्या कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं करू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 6व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. भाग्यातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. दुपारी 1:57 हा चंद्र 7व्या सणात भ्रमण करेल आणि लाभातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. सप्तमातला बुध आणि दशमातला शनी हे परस्पर केंद्रयोग करणारे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय छोटे किंवा मोठे आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका. त्याचप्रमाणे दुपारनंतरच्या कालावधीमध्ये विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. छोटे मोठे मतभेद सुद्धा दिसून येतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 5व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. अष्टमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. याचप्रमाणे दुपारी 1:57 हा चंद्र षष्ठ स्थानात भ्रमण करेल आणि दशमातल्या नेपच्यून बरोबर त्रिकोणयोग करेल. षष्ठातला बुध आणि भाग्यातला शनी हे परस्पर केंद्रयोग करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर छोट्या मोठ्या कारणावरून वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. काळजी घ्या. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठे ट्रेड करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस खास करून कार्यक्षेत्राच्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय अजिबात घेऊ नका.
यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. सप्तमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दुपारी 1:57 हा चंद्र तुमच्या पंचम स्थानात भ्रमण करेल आणि भाग्यातल्या नेपच्यूनबरोबर त्रिकोणयोग करणार आहे. पंचमातला बुध आणि अष्टमातला शनी हे परस्पर केंद्र करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये घरातल्या व्यक्तींबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. तुम्हाला स्वतःच्या भावनांवरती नियंत्रण ठेवणं अतिशय आवश्यक राहील. दुपारनंतरचा कालावधी मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. खास करून तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर काही चांगले आध्यात्मिक अनुभव येतील. काही कामं तुमची अनपेक्षितपणे पूर्णसुद्धा होताना दिसेल. भाग्याची साथ लाभेल. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. त्याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. षष्ठातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. दुपारी 1:57 हा चंद्र चतुर्थात भ्रमण करेल आणि अष्टमातल्या नेपच्यूनबरोबर त्रिकोणयोग करणार आहे. सप्तमातला बुध आणि सप्तमातला शनी आणि चतुर्थातला बुध हे सुद्धा परस्पर केंद्रयोग करणार आहे. आजचा जो दिवस आहे घाई गडबडीचा राहील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. परंतु काळजी घ्या. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय छोटे किंवा मोठे आज दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. मात्र विवाहित असेल तर वैवाहिक निर्धाराचे नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात येणार 2 ते 3 दिवसात ताणले जाऊ शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. पंचमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. दुपारी 1:57 हा चंद्र तृतीयात भ्रमण करेल आणि सप्तमातल्या नेपच्यूनबरोबर त्रिकोणयोग करेल. याचप्रमाणे तृतीयातला बुध आणि षष्ठातला शनी हे परस्पर केंद्र करतील. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खर्चावरती नियंत्रण ठेवणं अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. तुमचे खर्च अनपेक्षितपणे होऊ शकतील. खर्च किंवा गुंतवणूक हे आजच्या दिवशी अजिबात करू नका. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुमचं फिरणं होईल, ट्रॅव्हलिंग होईल. महत्त्वपूर्ण कामं तुमची पूर्ण होताना दिसून येतील. तुम्हाला काही चांगले अनुभवसुद्धा मिळू शकतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात थोडंसं स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीमध्ये चंद्राचा भ्रमण आहे. सप्तमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. चतुर्थातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. दुपारी 1:57 हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल आणि तुमच्या षष्ठात असणाऱ्या नेपच्यूनबरोबर त्रिकोणयोग करेल. द्वितीयातला बुध आणि पंचमातला शनी हे परस्पर केंद्र करतील. आजच्या दिवशी स्वतःच्या भावभावनांवरती नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक राहील. छोट्या मोठ्या कारणाने तुमचा तोल जाऊ शकेल. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध जास्तच प्रमाणात ताणले जाण्याची शक्यता आहे. काळजी घ्या. याचप्रमाणे दुपारनंतरच्या कालावधीमध्ये काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर थोड्याफार प्रमाणात मतभेद वगैरे दिसून येईल. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर कागदोपत्री व्यवहाराच्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. जे तुमचे आर्थिक व्यवहार आहेत त्यावरती बारीक लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. तृतीयातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दुपारी 1:57 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल आणि पंचमातल्या नेपच्यूनबरोबर त्रिकोणयोग करेल. तुमच्याच राशीतला बुध आणि चतुर्थातला शनी हे परस्पर केंद्रयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजचा दिवस धावपळीचा, दगदगीचा राहील. स्ट्रेस टेन्शन जास्त जाणवल्यासारखं जाणवेल. छोट्या मोठ्या कारणाने तुम्ही वादविवादाचे प्रसंग उद्भवतील. त्या संदर्भात काळजी घेणं अतिशय आवश्यक राहील.
दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुमच्या मानसिकतेमध्ये तुम्हाला अचानकपणे सकारात्मक बदल दिसून येतील. एक वेगळ्याच प्रकारची शांतता तुम्हाला दिसून येतील. खास करून तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल, तर त्या संदर्भातले काही चांगले अनुभव मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये स्वतःच्या भावभावनांचे नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. कागदोपत्री व्यवहार नीट काळजीपूर्वक करणं गरजेचं राहील. घरातले जे मोठ्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे, ती आहे धनुरास. धनु राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या पंचमात असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. द्वितीयातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दुपारी 1:57 हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल आणि चतुर्थातल्या नेपच्यूनबरोबर त्रिकोणयोग करेल. व्ययातला बुध आणि तृतीयातला शनी हे परस्पर केंद्रीय करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आर्थिक व्यवहाराच्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं आहे. तुमचे मित्रपरिवार असतील त्यांच्याबरोबर थोड्याफार प्रमाणात वादविवाद होऊ शकतील. काळजी घ्या. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण आर्थिक व्यवहार मात्र करू नका. गुंतवणूक किंवा खर्च यापासून थोडं लांब राहणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्हाला तुमची फिरणं वगैरे जास्त होईल, मात्र कामं तुमची मार्गी लागू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे, ती आहे मकर रास. मकर राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. तुमच्याच राशीतल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दुपारी 1:57 हा चंद्र लाभ स्थानात भ्रमण करेल आणि तृतीयातल्या नेपच्यूनबरोबर त्रिकोणयोग करेल. लाभातला बुध आणि द्वितीयातला शनी हे परस्पर केंद्र करणारा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. वरिष्ठ किंवा सहकर्मी याबरोबर वादविवादाला ठिणग्या उडू शकतील. काळजी घ्या. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये काही अनपेक्षित लाभ तुम्हाला मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये आर्थिक संदर्भातले व्यवहार काळजीपूर्वक करणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे, ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. व्ययातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दुपारी 1:57 हा चंद्र तुमच्या दशमात भ्रमण करेल आणि द्वितीयातल्या नेपच्यूनबरोबर त्रिकोणयोग करेल. दशमातला बुध आणि तुमच्या राशीतला शनी हे परस्पर केंद्र करतील. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. सकाळपर्यंतच्या कालावधीत तुमचा मूड खूप चांगला दिसून येईल. फिरणं वगैरे होईल, मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामं, निर्णय दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये करू नका. स्वतःच्या मानसिकतेवरती थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये कार्यक्षेत्राच्या संदर्भातल्या नवनवीन संधी तुमच्या समोर येऊ शकतील की ज्या पॉझिटिव्ह असू शकतील. काही अनपेक्षित कामं तुमची पूर्ण होताना दिसून येतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कार्यक्षेत्राच्या संदर्भातले कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून दूर राहणं गरजेचं राहील. त्यामध्ये तुमचे अंदाज चुकू शकतील. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे, ती आहे मीन रास. मीन राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. लाभातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दुपारी 1:57 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल आणि तुमच्याच राशीतल्या नेपच्यूनबरोबर त्रिकोणयोग करेल. भाग्यातला बुध आणि व्ययातला शनी हे परस्पर केंद्र करणारा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भात लागणं, कापणं, खरचटणं अशा प्रकारे काही शारीरिक दुखापतीचे प्रसंग आज दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये येण्याची शक्यता राहील. त्या संदर्भात काळजी घेणं फारच महत्त्वपूर्ण राहील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र अचानकपणे तुमच्या मानसिकतेमध्ये बदल दिसून येईल की जो सकारात्मक असेल. तुम्ही जर धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर काही चांगले धार्मिक आध्यात्मिक अनुभव तुम्हाला मिळू शकते. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं, कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस, वादविवाद यापासून संपूर्णपणे दूर राहणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 27 डिसेंबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.